नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण महा-टी-ई-टी 2025 ची तयारी करत आहोत. मित्रांनो, या परीक्षेला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यामध्ये आपण वेळ वाया न लावता आपण कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसा अभ्यास करता येईल, याचा आपण सध्या प्रयत्न करायला हवा. मित्रांनो, यासाठीच आपल्याला थोडीशी मदत व्हावी, यासाठी आम्ही हा खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आज आपल्यासाठी. आजचा व्हिडिओ म्हणजेच मराठी पेपर 1 आणि 2 साठी अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा सराव केल्यानं आपल्याला प्रश्न कसे असतात आणि अवघडात अवघड प्रश्न काय आहेत, याची सुद्धा या ठिकाणी आयडिया येऊ शकते. मित्रांनो, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका. मित्रांनो, जसं आमचं YouTube चॅनल आहे, तशाच पद्धतीनं आमचं WhatsApp चॅनल आहे, जे शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये शालेय स्तरावरील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा या ठिकाणी होत असतात आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचा सराव घेत आहोत. मित्रांनो, या WhatsApp चॅनलप्रमाणेच आमचं Telegram चॅनल आहे, जे की या व्हिडिओची पी-डी-एफ आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. सोबतच आपल्याला इतर ज्या काही सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्यांच्या अपडेट्स देखील आपल्याला या Telegram चॅनलमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आज वेळ न लावता आपण आता सुरुवात करूयात. आजचं आपलं टायटल आहे ते म्हणजे मराठी पेपर 1 व 2 मधील संमिश्र आणि अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी विसर्ग संधी या प्रकारात मोडते? मित्रांनो, पाहूयात याचं योग्य उत्तर. पर्याय आपल्या समोर आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे निश्चिंत. जर याचं आपण पाहिलं मित्रांनो, तर बघा, ही विसर्ग संधी या पद्धतीनं पाहायला मिळते. नि अधिक चिंत म्हणजे निश्चिंत ही योग्य प्रकारची त्याची विसर्ग संधी आहे. बघा, अन्वय जर पाहिलं तर अनु अधिक वय, अनु अधिक अय अशा पद्धतीनं आपल्याला याची ही संधी पाहायला मिळेल आणि ही थोडक्यात स्वर संधी आहे. सज्जन जर पाहिलं तर सत अधिक जन म्हणजे इथं ही व्यंजन संधी आपल्याला पाहायला मिळते. नील अधिक उत्पल म्हणजे इथं या ठिकाणी बघा, ही देखील आपल्याला स्वर संधी पाहायला मिळते. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे निश्चिंत. निही अधिक चिंत. चला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी, तो नेहमी शाळेतून घरी चालत येतो. या वाक्यातील चालत हे क्रियापद कोणत्या प्रकारात मोडते? हे पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे सिद्ध क्रियापद. यामध्ये जर आपण मित्रांनो पाहिलं तर आपण जर बघूयात मग इथं या ठिकाणी विचारलेलं आहे चालत. बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चालत येतो हे संयुक्त क्रियापद आहे दोन्ही मिळून. म्हणजे इथं चौथा पर्याय पर्याय बसत नाही. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं जसं की चालवते किंवा करवते, तर हे जर पाहिलं असतं तर ते शक्य क्रियापद आपल्याला सांगता येत असतं. म्हणून तेही या ठिकाणी उत्तर नाही. आता या ठिकाणी प्रयोजक क्रियापदात जर पाहिलं तर कर्ता हा काय करत असतो? दुसऱ्याकडून क्रिया करून घेत असतो. तो स्वतः क्रिया करत नसतो. म्हणजे चालवतो किंवा चालवते किंवा या ठिकाणी करवतो, करवते अशा पद्धतीनं. म्हणून प्रयोजक हे क्रियापद सुद्धा येत नाही. म्हणून योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय ते म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं सिद्ध क्रियापद. आणि हे चालणे ही जी काही आहे, तर याचा हा मूळ जो काही धातू जर आपण पाहिला तर त्यापासून हे तयार झालेलं आहे. म्हणून हे सिद्ध क्रियापद आहे मित्रांनो. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे या ठिकाणी, पडक्या भिंतीच्या सांगाड्याला पाहून कोणाचे मन विषण्ण झाले नाही? या वाक्याचे विधानार्थी म्हणजेच होकारार्थी रूप कोणते? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. आता होकारार्थी विचारलेलं आहे म्हणजे इथं नाहीवालं तर बिलकुल येणार नाही. तिसरा पर्याय आपला या ठिकाणी एलिमिनेट झालेला आहे. बघा, त्यानंतर आपण जर पाहिलं तर पर्याय व्यवस्थित वाचले तर लक्षात येईल. दुसऱ्या पर्यायामध्ये काही लोकांचे असं या ठिकाणी म्हणतंय. म्हणजे काहींचे मन विषण्ण झालेले आहे, तर काहींचे नाही. म्हणजे या ठिकाणी होकारार्थी तिथे येत नाही.
आता या ठिकाणी विषण्ण झालेच पाहिजे, या ठिकाणी असा पर्याय आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, की यामध्ये काय होतंय, की म्हणजे एकदम शक्यता झालंच पाहिजे. म्हणजे आपल्याला एकदम सांगितलेलं आहे, की सामर्थ्यदर्शक हा शब्द आपल्याला तिथं किंवा हे वाक्य आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून तेही येणार नाही. मग आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे पडक्या भिंतीच्या सांगाड्याला पाहून प्रत्येकाचे मन विषण्ण झाले. हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक या सामासिक शब्दाचा समास विग्रह ओळखा. याचं हे बघा या ठिकाणी हे पर्याय आपल्या समोर दिसतायत आणि त्याचं योग्य उत्तर आहे एका मागील अशा पद्धतीनं. आता हे उत्तर जर आपण पाहिलं तर प्रत्येकामध्ये जर याचं बघूयात आता एकदा, की हे काय आहे? तर आपण जर पाहिलं तर प्रति अधिक एक म्हणजे हे झाला प्रत्येक. म्हणजेच काय? तर प्रत्येक एक असा याचा अर्थ आहे. म्हणजे हे जर आपण पाहिलं, हे संस्कृतमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतं. म्हणजे प्रति अधिक एक हे संस्कृतमध्ये आहे आणि त्याचा अर्थ आहे एका मागील. म्हणून आपलं प्रत्येकचा सामासिक शब्दाचा हा विग्रह पाहायला मिळतो. पर्याय क्रमांक 4 तो म्हणजे एका मागील. चला त्यानंतर पुढे जाऊयात. प्रश्न 5वा आहे या ठिकाणी न बोलणे न्हाव्याचे गलिच्छतेचे कारण या वाक्यात कोणत्या भाषिक प्रयोगाचा अवलंब केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, वाक्याची रचना अकर्तृक ही अशी आहे. का आहे? कारण या वाक्यामध्ये मित्रांनो कुठेही कर्ता दिसत नाही. म्हणून अकर्तृक ही रचना आपल्याला पाहायला मिळते. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. कर्त्याची रचना असते. कर्मणीमध्ये कर्म दिसलं असतं तेही नाही आणि भावेमध्ये ते देखील आपल्याला या ठिकाणी काय होत नाही, सांगता येत नाही. म्हणजे कर्ता किंवा कर्म यांच्यावर लिंग वचनानुसार क्रियापद बदलत नसतं. हे असं आपल्याला माहिती आहे भाव्य प्रयोगामध्ये. परंतु इथं न बोलणे म्हणजे इथं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, इथं या कृतीला महत्त्व आहे. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला अकर्तृक हे वाक्य आहे, असं या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पयोनिधी या शब्दाचा योग्य विग्रह आपल्याला निवडायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला पयोनिधी हे आपले पर्याय समोर आहे. त्याचं योग्य उत्तर आहे पयः अधिक निधी हे पाहायला मिळेल. बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर पयोनिधी जर पाहिला तर त्याचा अर्थ समुद्र असा होतो आणि तो विसर्ग संधीचा हा प्रकार आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे मित्रांनो. जसं की आपण पाहिलं तर संस्कृत शब्द आहे पयस. आता संस्कृत शब्द जो आहे पयस या सचा काय होत असतो विसर्ग होऊन त्या ठिकाणी आणि पुढचा शब्द जो आहे हा मृदू आहे आणि म्हणजे मृदू व्यंजन असल्यामुळे मग त्याचा काय तयार होत असतो ओ तयार होतो आणि म्हणून मग हा तयार काय होतो पयोनिधी अशा पद्धतीनं पाहायला मिळेल आणि म्हणून मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर 7वा प्रश्न आहे सगळ्यांसोबत असला तरी तो माणूस सतत एक कल्ली विचार करत असतो. या वाक्यात एक कल्ली या विशेषणासाठी योग्य शब्दसमूह निवडा. बघा, या ठिकाणी एक कल्ली जो आहे, तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो, एकाच बाजूचा विचार करणारा. हे लक्षात राहू द्यायचं आहे. एक कल्ली म्हणजे केवळ एकाच गोष्टीचा किंवा एकाच विचाराचा ध्यास असलेला असतो. दुसऱ्यांच्या मताचा तो विचार करत नसतो. तो असा एक कल्ली असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तो थोडक्यात आणखी सांगता येईल, एकांगी विचार करणारा असतो, असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता एकांगी विचार करणारा किंवा एककल्ली विचार करणारा हे जे खालचे 3 पर्याय आहेत, हे त्याच्या थोडक्यात विरोधातले आहेत. आपल्याला हे सांगता येतं. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आहे. अव्ययी भाव समासाचे उदाहरण कोणते नाही? इथं नाही म्हणून विचारलेलं आहे मित्रांनो. बघा आता आपल्याला अव्ययी भाव समास माहिती असणं गरजेचं आहे. जर समजा इथं बघा प्रत्येकाला काय लावलेलं आहे? उपसर्ग लागलेला आहे. या पहिल्या 3ही पर्यायाला उपसर्ग लागलाय म्हणजे ते अव्ययी भाव समास आहेत. म्हणून मग या ठिकाणी अव्ययी भाव समास नसलेला तो आहे तो म्हणजे वनभोजन. आता वनभोजन, वनातील भोजन म्हणजे हा थोडक्यात आपल्याला सांगता येईल तो तत्पुरुष
बघा म्हणजे तत्पुरुष समासाचं तो उदाहरण आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. बघा त्यानंतर 9वा प्रश्न आहे आपल्यासमोर. आई म्हणूनी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज लागी प्यारी. असं या ठिकाणी पाहायला ही कविता म्हणजे ही काव्यपंक्ती आहे. त्यात आपल्याला वृत्त कोणतं आहे हे वापरलेलं आहे, हे आपल्याला विचारलेलं आहे. बघूयात मग याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मालिनी. आता हे मालिनी जे वृत्त जर आपण पाहिलं तर हे 15 अक्षराचं वृत्त आहे मित्रांनो. यात लघुगुरूंचा जर क्रम आपण पाहिला तर तो अशा पद्धतीनं पाहायला मिळेल. तो न, न, म, य, य या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो. आता यामुळे काय होत आहे, की आपल्या लक्षात येतंय, की ही जी ओळ आपल्याला दिलेली आहे, ती याच क्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मग उत्तर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 ते म्हणजे मालिनी. आता भुजंग प्रयातमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी 12 अक्षराचा आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे य, य, य आणि य अशा पद्धतीनं त्याचे म्हणजे जे काही लघुगुरू असतो त्यांचा तो क्रम आपल्याला पाहायला मिळेल. इंद्रवज्रामध्ये जर गेलो तर त्याच्यात 11 आपल्याला काय सांगता येतात अक्षरे पाहायला मिळतात आणि त्याची जर ही लघुगुरूची क्रम जर पाहिला आपण तर ती आहे त, त, ज, ग आणि ग अशा पद्धतीनं पाहायला मिळतात. म्हणून मग तोही या ठिकाणी बसत नाही आणि इथं बघा 4था पर्याय आहे पादाकुलक. तर हे काय आहे? तर हे मात्रा वृत्त आहे. ते मात्र हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे अक्षर वृत्त नाही. हे लक्षात घ्यायचे. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे ब मालिनी. चला त्यानंतर 10वा आपण या ठिकाणी प्रश्न पाहतोय. बघा उपमेय असूनही उपमेयाचे साम्य उपमेयालाच देणे हा कोणत्या अलंकाराचा प्रत्यय आहे किंवा प्रकार आहे? तर आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपलं योग्य उत्तर आहे अनन्वय. मग जेव्हा उपमेयाला दुसऱ्या कशाचीही बघा दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. मग म्हणून उपमेयाची तुलना ही उपमेयाशीच केली जाते. तेव्हा थोडक्यात आपल्याला सांगतोय तो अनन्वय अलंकार होतो. जसं उदाहरण जर पाहिलं तर आपण या आंब्यासारखा या आंब्यासारखा हाच आंबा किंवा हा आंबाच म्हणजे या आंब्यासारखा दुसरा आंबाच नाही असं आपल्याला सांगता येईल. या आंब्यासारखा हा आंबाच म्हणजे हे त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. म्हणून मग उपमेय असूनही उपमेयाचे साम्य हे उपमेयालाच दिलं पाहिजे किंवा दिलं जातं. हा अलंकार जर पाहिला तर तो अनन्वय अलंकार आपल्याला पाहायला मिळत असतो. आता व्यतिरेक अलंकारात जर आपण गेलो थोडं डीपमध्ये जातोय मित्रांनो. बघा व्यतिरेक अलंकारात जर आपण गेलो तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं जातं. त्यानंतर अपनुतीमध्ये जर आपण गेलो तर इथं व्यतिरेक बसत नाही. बघा अपनुतीमध्ये जर गेलो आपण तर उपमेय लपून ते उपमान आहे असं सांगितलं जातं. म्हणून इथं तेही बसत नाही आणि मग दृष्टांतामध्ये जर पाहिलं तर एखादं आपल्याला जर तत्व पटवून द्यायचं असेल तर आपण दृष्टांत किंवा उदाहरण सांगत असतो. म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला बसत नाही. म्हणून उपमेय असूनही उपमेयाचे साम्य उपमेयालाच देणे म्हणजे या ठिकाणी तो अलंकार जो आहे तो अनन्वय अलंकार आहे मित्रांनो. चला प्रश्न क्रमांक 11वा आपण या ठिकाणी पाहतोय. तुझ्या चेहऱ्यासमोर चंद्राचे तेजही फिके पडते. असं या ठिकाणी हे वाक्य आहे आणि या वाक्यातील अलंकार आपल्याला परत एकदा ओळखायला सांगितलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तो म्हणजे व्यतिरेक अलंकार. आपण या अगोदरही व्यतिरेकचं म्हणजे काय आहे हे समजून घेतलेलं आहे. तर बघा यामध्ये आपल्याला सांगता येतं की व्यतिरेक कशामुळे आहे? या वाक्यामध्ये चेहरा आहे आणि चेहऱ्याची तुलना थोडक्यात आपण कशासोबत केली? चंद्रासोबत. पण परंतु करत असताना काय केलेलं आहे, की आपण थोडक्यात आपल्याला सांगता येईल, की आता या ठिकाणी उपमेय जे आहे, तर उपमेय म्हणजे इथं चेहरा आहे. चेहरा हे उपमेय आहे आणि चंद्र हा काय आहे? हा उपमान आहे. हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे उपमेय ज्यावेळेला म्हणजे उपमेयापेक्षा म्हणजे उपमानापेक्षा उपमेय हे श्रेष्ठ दाखवलं जात असेल, तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे तो व्यतिरेक अलंकार होत असतो मित्रांनो. या ठिकाणी आपण उपमा अलंकार जर पाहिलं तर साम्य दाखवण्यासाठी आपल्याला वापरला जातं हा उपमा अलंकार म्हणजे सारखे, सम या पद्धतीनं, प्रमाणे
अशा पद्धतीने काय केले जातात, शब्द वापरले जातात. ते इथं कुठे दिसत नाही, म्हणजे उपमा बसणार नाही. उत्प्रेक्षामध्ये जर गेलो तर उपमेय हे जणू उपमानच आहे असे कल्पिले जाते, म्हणजे जणू, गमे, वाटे यासारखे शब्द आपल्याला याच्यात पाहायला मिळतात, परंतु ते इथं दिसत नाहीत. रूपक अलंकारात जर आपण गेलो तर उपमेय आणि उपमान यात भेद नाही असं सांगितलं जातं. म्हणून मग या ठिकाणी रूपक अलंकार सुद्धा होणार नाही. आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे व्यतिरेक. कारण या ठिकाणी उपमानापेक्षाही उपमेय श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगितलेलं असेल, त्यावेळेला व्यतिरेक अलंकार या ठिकाणी होत असतो. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 12वा. तो म्हणजे ज्या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे आणि 4, 6, 8 व्या अक्षरावर यती असतो, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो कोणता ते वृत्त कोणते असते, तर ते पृथ्वी वृत्त असतं मित्रांनो. बघा पृथ्वी हे वृत्त जर आपण पाहिलं तर हे 17 अक्षरी वृत्त आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा लघुगुरूचा जर क्रम आपण पाहिला तर तो जस, जस, य, ल, ग अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे यात यती जो पाहिला तर तो 8व्या किंवा 9व्या अक्षरावर आपल्याला पाहायला मिळत असतो आणि म्हणून मग या ठिकाणी 8वा आहे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो काय आहे, पृथ्वी हे थोडक्यात वृत्त आहे असं आपल्याला सांगता येत असतं. बघा मंदाक्रांतामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी 17 अक्षर पाहायला मिळतात, परंतु त्याचा जर लघुगुरूचा क्रम पाहिला तर तो भ, भ, न, त, त, ग, ग अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर वसंत तिलकामध्ये जर गेलो तर त, भ, ज, ग, ग अशा पद्धतीनं त्याचं हे काय पाहायला मिळतात आपल्याला, लघुग्रहाचे जे काही लघुगुरूचे जे काही समजा क्रम आहे, तर तो क्रम आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर इंद्रव्रज्रामध्ये गेलो आपण तर इंद्रवज्रामध्ये हे आपल्याला सांगता येतात 11 अक्षरे आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून तोही या ठिकाणी बसत नाही. 8व्या अक्षरावर यती असणारा थोडक्यात जो वृत्त असतं ते पृथ्वी हे वृत्त आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. चला 13वा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो, तो म्हणजे मातोश्री हा शब्द कोणत्या प्रकारच्या शब्दसिद्धीचे उदाहरण आहे? आपण अगोदर तद्भव, तत्सम, देशी आणि परभाष्य ह्या संकल्पना समजून घेऊ. बघा म्हणजे मराठी भाषा जी आहे, मराठी भाषा मूळ ही संस्कृत भाषेपासून तयार झालेली भाषा आहे. आता संस्कृत भाषेतला हा मातोश्री हा शब्द आहे, हा जशास तसा मराठी भाषेत आलेला आहे. म्हणून तत्सम हे शब्दसिद्धीचं उदाहरण आहे. हे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. परंतु आपल्याला तद्भव काय आहे, देशी काय आहे आणि परभाषीय काय आहे? तद्भव म्हणजे काय असतं? जर समजा इथं संस्कृतमधला शब्द हा मराठीत येताना काहीतरी त्याच्यात बदल झालेला असता, जसं की एक उदाहरण पाहिलं आपण गृह आणि इथं घर असं तयार झालेलं असतं, तर हा तद्भव शब्द आहे. म्हणजे ही तद्भव शब्दसिद्धीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी मातोश्री हे तत्समचं उदाहरण आहे. देशी म्हणजे तो मूळ मराठीतला शब्द असला पाहिजे. तर मातोश्री हा मूळ मराठीतला शब्द नाहीये. परभाषीय म्हणजे हिंदी, इंग्रजी, फारसी त्यानंतर इतर जर्मन वगैरे सगळ्या ज्या काही म्हणजे वेगळ्या भाषा आहेत, परकीय भाषा आहेत किंवा परभाषा आहेत, तर त्या भाषेतून शब्द जर आला असता, तर तो परभाषीय शब्द आहे असं आपण म्हटलो असतो. परंतु या ठिकाणी मातोश्री हा शब्द तत्सम आहे. हे शब्दसिद्धी संस्कृतमधला ॲज इट इज तो शब्द मराठीमध्ये या ठिकाणी आलेला आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तत्सम. त्यानंतर बघा आहे हातावर तुरी देणे. या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ आपल्याला माहिती आहे. आपण इतिहासात 4थीच्या इतिहासापासून ऐकत आलेलो आहोत, की हातावर तुरी देणं, हातावर तुरी देणं. ज्या ठिकाणी इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यावरून सुटका ज्यावेळेला झाली होती, म्हणजे त्यावेळेला आपण त्या इतिहासामध्ये की हातावर तुरी देणं हे जी काही हे म्हणजे वाक्प्रचार आहे, तेव्हापासून आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे त्याचं योग्य उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ते म्हणजे डोळ्यादेखत फसवून पळून जाणे असा त्याचा योग्य अर्थ आपल्याला या ठिकाणी काय होतो पाहायला मिळतो. वाक्प्रचाराचा जर अर्थ पाहिला तर हा अत्यंत हुशारीने आणि जवळच्या व्यक्तीलाही न कळू देता फसवणूक करून निसटून जाणे असा या ठिकाणी होत असतो. हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 15वा प्रश्न आहे उपकाराची जाण नसलेला. बघा कृतज्ञ जर पाहिला तर त्याला उपकाराची जाण असते, त्यामुळे तो पर्याय बसत नाही. कृतार्थ जर पाहिला आपण तर कृतार्थामध्ये आपल्याला ज्याचं जीवन सार्थकी लागलेलं असतं, तो कृतार्थ झाला असं आपण म्हणत असतो आणि म्हणून मग तो देखील या ठिकाणी पर्याय बसत नाही. उपकार करणारा म्हणजे उपकारी असतो, म्हणजे या ठिकाणी उपकाराची जाण नसलेला तर तो असतो कृतघ्न. तर बघा कधी-कधी आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द, तर कृतज्ञचा विरुद्धार्थी शब्द हा कृतघ्न हा सुद्धा असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. चला त्यानंतर आपलं
या ठिकाणी योग्य उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर 16वा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊयात. ज्याने आपली बुद्धी आणि कला विकसित केली आहे, अशा व्यक्तीसाठी योग्य शब्द निवडा. तर अशा व्यक्तीसाठी योग्य शब्द आपल्याला कलावंत किंवा इथं सुज्ञ हे 2 तर बसणार नाहीत. बघा या ठिकाणी मग इथं 2 पर्यायात थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. परंतु आपल्याला सांगता येईल बुद्धिवंत इथं जवळ-जवळ पोहोचतोय तो शब्द. परंतु विद्वान या शब्दाची व्यापकता ही बुद्धिवंतापेक्षा कशी आहे? जास्त आहे. म्हणून मग आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ते म्हणजे ज्याने आपली बुद्धी आणि कला विकसित केली आहे, अशा व्यक्तीसाठी योग्य शब्द आहे तो म्हणजे विद्वान. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे ते म्हणजे श्यामची आई या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? तर मित्रांनो, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याचे लेखक ते म्हणजे साने गुरुजी आहेत. कधी-कधी आपल्याला विचारलं जाऊ शकतं, की साने गुरुजींचं पूर्ण नाव काय आहे? तर पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव आहे. काही वेळेला विचारलं जाऊ शकतं, की म्हणजे साने गुरुजी हे कुठले आहेत? तर साने गुरुजी हे मूळ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावचे आहेत. हे आपण लक्षात ठेवायचे. दापोली तालुक्यामध्ये सध्या पालगड हे त्यांचं गाव म्हणजे आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की श्यामची आई ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे आणि ही कादंबरी संस्कारक्षम ही कादंबरी आहे, जिच्यामधून आपल्याला खूप सारं म्हणजे मराठीतील ते साहित्यातील एक महत्त्वाचं आणि अजरामर कार्य म्हणजे श्यामची आई आहे मित्रांनो. ते आपण जरी समजा ही परीक्षा तर द्या विषय सोडून, परंतु नंतर देखील आपण जर वाचलेली नसेल, तर ती वाचावी असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो. त्यानंतर 18वा प्रश्न आपल्याला सांगता येईल, मराठी भाषेचे पाणिनी, पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर. हे त्यांचं म्हणजे हे थोडक्यात मराठी भाषेचे पाणिनी म्हणून आहेत. बघा यांनी काय केलेलं आहे, मराठी भाषेचे व्याकरण, मराठी भाषेचे व्याकरण हे त्यांनी काय केलेलं आहे, थोडक्यात मराठीच्या व्याकरणावर आधारित हे पहिलं पुस्तक त्यांनी थोडक्यात आणलेलं आहे आणि म्हणून त्यांना पाणिनी हा शब्द वापरलेला आहे. पाणिनी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येईल तो म्हणजे जनक आणि मग ते मराठी भाषेच्या व्याकरणाचे थोडक्यात ते जनक आहेत, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणून त्यांना म्हटलं गेलेलं आहे, त्यांना उपाधी दिलेली आहे मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 19वा प्रश्न आहे या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग या प्रकारात मोडणारे वाक्य ओळखा. रामाने आंबा खाल्ला त्याला आता करवते. सुरेशने पुस्तक वाचले, मुलांनी चित्र पाहिले. तर बघा शक्य कर्मणी आता व्हायला लागले त्याच्याच्यानं म्हणजे याचा अर्थ करवतेवर आपण जर येऊन थांबलो तर आपल्याला लगेच ही गोष्ट लक्षात येते की शक्यता आता त्याला व्हायला लागलेला आहे. म्हणून मग या ठिकाणी तो शक्य कर्मणी प्रयोग या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्याला आता करवते पर्याय क्रमांक 2. त्यानंतर मराठीतील आद्य गद्यकार किंवा आद्य कवी म्हणून सुद्धा काय केलं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं. तर आपण कोणास संबोधले जातं? तर हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मुकुंदराज आणि मुकुंदराज जे आहे तर मुकुंदराज आपण जर पाहिलं तर हे जे उत्तर आहे मित्रांनो त्यांनी सर्वात अगोदर विवेक सिंधू हा ग्रंथ काय केलेला आहे त्यांनी थोडक्यात म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल विवेक सिंधू हा ग्रंथ काय केलेला आहे त्यांनी लिहिलेला आहे आणि तो ओवीच्या छंदात लिहिलेला आहे मित्रांनो जो की मराठी भाषेतला पहिला ग्रंथ मानला जातो. म्हणून मग त्यांना आपण मराठीतील आद्य कवी किंवा आद्य गद्यकार किंवा आद्य पद्यकार असंही आपण म्हणू शकतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. जर आपण संत ज्ञानेश्वरांना पाहिलं तर त्यांना आद्य टीकाकार असंही म्हटलं जाऊ शकतं. अभंगासाठी प्रसिद्ध असलेले संत तुकाराम महाराज आहेत. त्यानंतर कीर्तन आणि अभंगासाठी प्रसिद्ध असणारे संत नामदेव आहेत. तर बघा या ठिकाणी असे 20 प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमधून घेतलेले आहेत. हे 20 प्रश्न नक्कीच आपल्याला कुठेतरी या 20 प्रश्नामधून एखादा प्रश्न कुठेतरी आपल्याला कामाला येऊ शकतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपण म्हणजे खूप मेहनतीनं खूप कमी दिवस आपल्याला या परीक्षेला बाकी आहेत. आपण कसलाही वेळ वाया न घालवता आपण पूर्ण तयारीनिशी या परीक्षेचा अभ्यास करा. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसा अभ्यास करता येईल हे आपण या ठिकाणी समजून घ्या आणि वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून आपण काय करू शकता, ही परीक्षा सहजरित्या पास होऊ शकता. आम्हाला खात्री आहे आपले जे व्हिडिओ हे जे मित्र पाहत आहेत ते सगळेच पास व्हावेत अशी आमची या ठिकाणी इच्छा आहे. तर या ठिकाणी आमचं जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल
आणि हे प्रश्न जरी आपल्याला काही बरे वाटले असतील, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा येऊयात एका पुढच्या विषयासह. धन्यवाद.